Audio Jungle. जय हिंद. मी फिरोज तडवी आणि आपण पाहत आहात GN न्यूज. थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती उत्साहात साजरी. भुसावळ येथील खानदेश लाईव्हच्या न्यूज कार्यालयात थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स येथे पार पडला. यावेळी संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत समाज प्रबोधन, स्वच्छता अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन आणि प्रशिक्षण प्रसारासाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाप्रसंगी परीट संघटनेचे माजी अध्यक्ष रमेश ठाकरे, बाळू सेलोडे, राहुल रोकडे, पत्रकार संतोष सेलोडे, कमलेश चौधरी, मनोहर लोणे, सुनील आराख, श्याम गोविंदा, सतीश कांबळे, दीपक परदेशी, संजय काशीव, सतीश शिंदे, प्रशांत बोरोले, पवन सोनार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रमेश ठाकरे, मनोहर लोणे व सुनील आराख यांनी संत गाडगेबाबा महाराज यांच्या जीवनचरित्रावर मनोगत व्यक्त करत त्यांच्या विचारांचे आचरणात पालन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे वातावरण श्रद्धा, प्रेरणा आणि सामाजिक बांधिलकीने भारलेले होते. पाहत रहा GN न्यूज. संत गाडगे महाराजांची 150वी जयंती आहे. श्री संत गाडगे महाराज हे महान बाबा होऊन गेलेले आहेत. त्यांनी समाजाकरता अहोरात्र झटलेले आहेत. त्यांनी गोरगरिबांकरता अनेक कार्य केलेले, त्यांनी धर्मशाळा काढलेल्या आहेत. असे आमचे गाडगे बाबा होऊन गेलेले आहेत. त्यांची कथा जितकी सांगितली तितकी कमी पडेल. त्यांनी नाशिकला एक त्यांची घटना अशी झालेली होती की महाराज याने त्रिपिंड पाडत होते. ते त्रिपिंड पाडत असताना महाराजांनी एका गरीबाला एक लाडू देण्याचं काम केलं. महाराज त्यांच्यावरती रागवले. तर म्हणजे का तर म्हणजे हे पिंड आमची वरती जाईल, वरती देवाला जाई भेटेल. पण त्यांनी म्हणजे ठीक आहे, त्यांनी बाजूला एक टोपले घेऊन पाणी फेकायला लागले. तर महाराज म्हणाले तुम्ही हे पाणी कुठे फेकतात? तर माझ्या शेगावच्या शेतामध्ये जाईल मी, तिथं पाणी. महाराज म्हणजे पाणी कसं जाईल? जर तुझं ते हे त्रिपिंड पाडून वरती जाऊ शकतो ते पाणी का जाऊ शकत नाही? तर ते महाराज उठून त्यांचे पाय धरले की तुम्ही महान आहेत, आमची रोजीरोटी आहे, तुम्ही आमच्या पोटावरती लाथ नको मारा, असे महाराजांसमोर त्यांनी विनंती केली. असे गाडगे महाराजांचे विचार होते. त्यांनी अंधांना किंवा गोरगरिबांना हे सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. तुम्ही लग्न मुलीचे कमी खर्चात करा, पण मुलांना शिक्षण द्या. गोरगरिबांना तुम्ही अन्नदान करा, कपडे द्या. आणि त्यांनी सांगितले भरपूर काही त्यांनी सांगितलेले आहेत शिक्षणाविषयी. तर असे गाडगे महाराजांचे विचार होते. याबद्दल धन्यवाद. महाराष्ट्रातील अखंड संतांची परंपरा लाभलेले संत गाडगे महाराज हे प्रखर विज्ञानवादी आणि अंधश्रद्धा दूर करणारे संत होते. महाराजांचं पूर्ण नाव हे डेबूजी झिंगराजे जानोरकर असे होते आणि त्यांनी अखंड असे स्वच्छता मोहीम राबवली. आजही त्यांच्या नावाने शासनाने गाडगे महाराज स्वच्छता मोहीम ही राबवली जाते. महाराज ज्या ठिकाणी जात आधी कीर्तन करण्याच्या आधी स्वच्छता करत असत. अंधश्रद्धेपासून ते खूप दूर होते आणि त्यांनी समाजाला जागृत करण्याचं खूप महान कार्य केलेलं आहे. ज्या अंधश्रद्धा त्यावेळेला खूप मोठ्या होत्या, प्रत्येक गावात जाऊन त्यांचं अंधश्रद्धेवरचं कीर्तन ऐकण्यासाठी बाहेरगावचे सुद्धा लोक त्या ठिकाणी येत होते. त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून ज्या लोकांना जागृती केली आहे ते लोक आजही गाडगे महाराजांचं नाव घेतात. आणि दुसरा विषय असा की महाराजांनी शिक्षणासाठी सुद्धा पुरस्कार केलेला आहे. त्यांनी आजही त्यांच्या नावाचे छात्रालय आहेत, वसतिगृह आहेत. तर गाडगे महाराज असे महान संत महाराष्ट्राला लाभलेले आहे. आणि अशा महाराष्ट्रात त्या गाडगे महाराज या संतांना वेळोवेळी पुरस्कार स्वतःच्या नावाने दिला जातो. गाडगे महाराज पुरस्कार आपण महाराष्ट्र शासनातर्फे गावागाव मिळत आहे. तर गाडगे महाराजची परंपरा स्वच्छतेसाठी कायम राहावी यासाठी आपणही प्रयत्न करूया. संत गाडगे महाराज यांचे विचार आपण नेहमी आत्मसात करूया हीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. संत गाडगे महाराज की जय. आज संपूर्ण देशामध्ये श्री संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी केली जात आहे. गाडगे बाबांनी त्या काळामध्ये आपल्याला अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका, मुलांना शिक्षण द्या आणि स्वच्छतेचा धडा हा काळात त्यांनी स्वतः हातामध्ये झाडू घेऊन गल्लोगल्ली फिरून त्यांनी स्वच्छतेचा मंत्र दिलेला आहे. आज देखील महाराष्ट्र शासन त्या विचारावर कायम चालत असून आजही स्वातंत्र्य स्वच्छता केली जात आहे. अशा महान गाडगे बाबांना मी विनम्र अभिवादन करतो. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.
Audio Jungle.